ईडीची तक्रार आहे. ईडीची तक्रार दिगंबर आगवणेच्या विरोधातली आहे. एखाद्या माणसाला किती फसवावं, मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे. मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे. रोज कागदपत्र काढत जाईल. तुमच्या 50 कोटीच्या धमकीला नाही भीक घालत, अजिबात भीक घालत नाही. कालच सांगितलंय, एक बाग अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती. काय करायचं ते घ्या करून, नाही भीक तुम्हाला. या बेल ऍप्लिकेशन या सगळ्या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली, 45 पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी, ही मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. तर याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं, अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय, ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की नाईक निंबाळकरवर गुन्हा का दाखल केला जात नाही, त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही. मी म्हणत नाहीये रणजितजी, तुम्ही खासदार आहात, तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, माणसं आहेत, सगळं आहे, पण जरा अभ्यास केलेले वकील तुमच्या सोबत ठेवा. ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना असं वाटत असेल, ते काय म्हणाले की तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप वगैरे करताय किंवा आम्ही अमुक एक केस करू, आम्ही तमुक एक केस करू. पहिली गोष्ट तर वकील साहेब, म्हणजे रणजित निंबाळकरांचे जे वकील आहेत, वकील साहेब तुम्ही अभ्यास करून येत जा. निंबाळकर तुम्हाला एवढी मोठी फीस देत असतील, त्याला साजेसा अभ्यास करा आणि मग याच्यावरती काही बोला. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय, मुळात कदाचित तुम्हाला माहीतच नाहीये. माझा जो कन्सर्न आहे तो कन्सर्न, पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हायडर असले पाहिजेत, पण पोलीस स्टेशन जर छळछावण्या होत असतील तर अशा छळछावण्या घातक आहेत. लोकांचा कायद्यावरचा आणि एकूण न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल, तो उडता कामा नये, हा माझा जास्त कन्सर्न आहे.